येथील पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील 2 वेगवेगळ्या गावांमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत। त्या एकाच दिवशी समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे। दोन्ही घटनेत कलम 64, 65, 137 भारतीय न्याय संहिता सह कलम 4/6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पहिल्या घटनेत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी 3 ते 4 वेळा अत्याचार करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे। यामुळे ती गरोदर राहिल्याने तिच्या तक्रारीवरून अभय विलास धुर्वे वय 21 वर्ष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। तर दुसऱ्या घटनेत 7 वर्षीय मुलीवर बळजबरीने लगतच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली। दिनांक 5 जूनला सायंकाळी ही बालिका आपल्या घरी पोर्च मध्ये खेळत असताना 7:30 वाजताच्या दरम्यान आरोपीने तिचे तोंड दाबून लगतच्या वाडीत नेले, तिथे अत्याचार केला। काही वेळाने बालिका रडत घरी आल्यावर आईला प्रकार कळला। आईच्या तक्रारीवरून गणेश ज्ञानेश्वर गोटेफोडे वय 30 वर्ष याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राईम रिपोर्टर नितीन वरगंटीवार, जिल्हा भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।